विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिकल केमिस्ट्रीमधला चॅप्टर नंबर 2 सोल्युशन्स सुरू करणार आहोत. या अगोदर आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला चॅप्टर संपवलेला आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. या चॅप्टरमध्ये आपण सोल्युशन्सची डेफिनेशन, सोल्युशन्स कसे तयार होतात, त्याचे कंपोनंट्स काय असतात, त्यांचे टाईप्स काय आहेत, याबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात अगोदर पाहूयात आपण सोल्युशन कसं तयार होते. समजा आपण शुगर वॉटरमध्ये डिझॉल्व केली, त्याच्यापासून तयार होणाऱ्याला म्हणतो आपण शुगर सोल्युशन. शुगरला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करतो, ज्याला डिझॉल्व करतो आपण तो आहे त्याला सोल्यूट म्हणायचं. ज्याच्यामध्ये डिझॉल्व करतो त्याला म्हणायचं सॉल्वंट आणि तयार होणाऱ्याला म्हणायचं सोल्युशन. तर हे सोल्युशन या पद्धतीने तयार होते. व्हेन सोल्यूट डिझॉल्व्ड इन सॉल्वंट इट गिव्स द सोल्युशन. आता हे सोल्युशन्सचे टाईप्स काय आहेत, त्या कशावर आधारित आहेत, त्याच्यानंतरचा भाग आपण घेऊयात. इंट्रोडक्शनमध्ये, चॅप्टरमध्ये तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये सुरुवातीला दिलेलं आहे मिक्सचर्स. मिक्सचर्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more substances in no fixed proportions and may be separated by physical methods. मिक्सचर म्हणजे मिश्रण. मिश्रण हे काय आहे, 2 किंवा 2पेक्षा जास्त पदार्थांचं कॉम्बिनेशन असते. देर इज नो फिक्स्ड प्रोपोर्शन. एका फिक्स प्रोपोर्शनमध्ये, प्रमाणामध्ये ते घेतलेलं नसते आणि त्याला आपण सेपरेट करू शकतो कोणत्याही फिजिकल मेथडने. फॉर एक्झाम्पल, एअर इट इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. रॉक दॅट इज मिक्सचर ऑफ 2 or more मिनरल्स. पण हे मिक्सचर्स जे आहेत, मिक्सचर्स परत 2 टाईपचे मिक्सचर्स असतात, होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस मिक्सचर. होमो मीन्स सेम फेज. Throughout the mixture the phase is same, then that mixture is called homogeneous. That is the mixing of components is uniform. ह्या मिक्सचरमध्ये कंपोनंट्सची जी मिक्सिंग आहे ती कशी असते, युनिफॉर्म असते. सोल्युशन्स, एक्झाम्पल याचं सोल्युशन्स दे आर द होमोजिनियस मिक्सचर. देन हेटेरोजिनियस मिक्सचर. हेटेरो मीन्स डिफरंट, जिनियस मीन्स फेजेस. डिफरंट फेजेस ज्या मिक्सचरमध्ये आहेत ते हेट्रोजिनियस मिक्सचर. दॅट इज नॉन युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ कंपोनंट्स. हिअर एक्झाम्पल इज सस्पेन्शन ऑफ इन्सोल्युबल सॉलिड इन लिक्विड. आपण असा सॉलिड घेतला आहे जो लिक्विडमध्ये इन्सोल्युबल आहे, त्याच्यापासून जे सस्पेन्शन तयार होते, त्याच्यापासून जे सोल्युशन तयार होते. व्हेन सॉलिड इन लिक्विड, इन्सोल्युबल सॉलिड जेव्हा आपण लिक्विडमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा जे तयार होते सस्पेन्शन, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस मिक्सचर्स. The solutions are commonly found in all life processes. पूर्ण लाईफ प्रोसेसेसमध्ये आपल्याला सोल्युशन्स हे आढळून येतात. द बॉडी फ्लुइड्स, आपल्या बॉडीमध्ये जे फ्लुइड आहे दॅट आर ऑल्सो द एक्झाम्पल्स ऑफ सोल्युशन्स. देन डेफिनेशन ऑफ सोल्युशन इज, सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्सेस. सोल्युशन हे एक होमोजिनियस मिक्सचर आहे 2 किंवा 2पेक्षा जास्त शुद्ध पदार्थांचे, प्युअर सबस्टन्सचे. देन नेक्स्ट पॉईंट इज टाईप्स ऑफ मिक्सचर्स. टाईप्स ऑफ मिक्सचर्स दे आर डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ कंपोनंट्स. मिक्सचर्स दे आर क्लासिफाईड इंटू फॉलोइंग टाईप्स डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ कंपोनंट्स. कंपोनंट्स मीन्स त्यामधले जे घटक आहेत मिक्सचरमधले, त्या घटकांच्या साईजवर आधारित मिक्सचर्सचे खालील 3 टाईप्स आहेत. Number 1 is a porous mixture. It is formed when size of constituent components are relatively bigger. जर constituent components ज्या मिक्सचरमधले constituent componentsची साईज ही खूप मोठी असते, रिलेटिवली बिगर असते, त्या मिक्सचरला म्हणायचं अ कोरस मिक्सचर. एक्झाम्पल, मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड शुगर. जर आपण सॉल्ट आणि शुगर, मीठ आणि साखर यांचं जर मिश्रण घेतलं तर त्या मिश्रणाला म्हणायचं कोरस मिक्सचर. सेकंड आहे अ कोलायडल डिस्पर्शन. इट इज फॉर्म्ड व्हेन द सायजेस ऑफ द पार्टिकल्स डिस्पर्स्ड इन सॉल्वंट. म्हणजे हे सायजेस ऑफ पार्टिकल्स म्हणजे सोल्यूटचे पार्टिकल हे जेव्हा आपण डिस्पर्स्ड करतो सॉल्वंटमध्ये आर इन द रेंज ऑफ 10 to the power -7 centimeter to 10 to the power -4 centimeter. फॉर एक्झाम्पल, फेरिक हायड्रॉक्साईड सोल, आर्सेनिक सल्फाइड सोल. These are the examples of a colloidal dispersion.
Then third is a true solution. It is formed when soluble substances are dissolved in the solvent. Here हा शब्द महत्त्वाचा आहे. इथं सोल्युबल सबस्टन्सेस जेव्हा आपण सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा तयार होणाऱ्याला म्हणतो आपण ट्रू सोल्युशन. द पार्टिकल डिझॉल्व्स, दे आर व्हेरी स्मॉल इन साईज अँड दे आर इन द ऑर्डर ऑफ 10 to the power -8 centimeter. These true solutions, they are the homogeneous and cannot be separated into components by simple methods. ज्या कंपोनंट्सपासनं ते सोल्युशन बनलेलं आहे ते होमोजिनियस असते, म्हणजे कम्प्लिटली ते दोन्हीही जे मिक्स केलेले आहेत सोल्यूट आणि सॉल्वंट हे कम्प्लिटली एकमेकांमध्ये मिक्स होतात, म्हणून त्यांना आपण सेपरेट करू शकत नाही बाय एनी सिम्पल ऑर फिजिकल मेथड. अ ट्रू सोल्युशन कन्सिस्ट ऑफ अ सॉल्वंट अँड वन ऑर मोर सोल्यूट्स. ट्रू सोल्युशन हे एका सॉल्वंटपासनं आणि एकपेक्षा जास्त सोल्यूट्सपासनं बनलेलं असते. देन व्हॉट आर द डेफिनेशन ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट? The component of a solution, solute is the component of a solution which constitutes smaller part of solution. हा एक कंपोनंट आहे सोल्युशनचा, पण तो सोल्युशनचा स्मॉलर पार्ट कॉन्स्टिट्यूट करतो, त्याला म्हणतो आपण सोल्यूट. सॉल्व्हंट, द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच कॉन्स्टिट्यूट्स लार्जर पार्ट ऑफ द सोल्युशन इज कॉल्ड ॲज सॉल्व्हंट. दीज आर द डेफिनेशन ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. The next point is types of solution depending on the physical states of solute and solvent. सोल्युशन आपण ज्या दोन घटकांपासून बनवतो, दोन कंपोनंट्सपासून, सोल्यूट आणि सॉल्वंट, त्यांच्या फिजिकल स्टेट्स कशा आहेत, म्हणजे ते सॉलिड्स आहेत, लिक्विड्स आहेत का गॅसेस आहेत, त्यावर आधारित सोल्युशन्सचे खाली दिलेले 9 टाईप्स आहेत. देर आर 9 टाईप्स ऑफ सोल्युशन्स डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. तुमच्या पुस्तकामध्ये टेबल नंबर 2.1 दिलेला आहे, ज्याच्यामध्ये टाईप्स ऑफ सोल्युशन्स दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये स्टेट ऑफ सोल्यूट, स्टेट ऑफ सॉल्वंट आणि सम एक्झाम्पल्स असं दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये स्टेट ऑफ सोल्यूटमध्ये सुरुवातीला सॉलिड घेतलेलं आहे. नेक्स्ट 4थ्या 5व्या 6व्या याच्यामध्ये लिक्विड आणि 7, 8, 9मध्ये गॅस ह्या स्टेट घेतलेल्या आहेत. स्टेट ऑफ सॉल्वंटमध्ये पहिली स्टेट लिक्विड घेतलेली आहे. जर तुम्ही ती सॉलिड घेतली तर आपल्याला वाचताना सोपं जाईल. सॉलिड लिक्विड गॅस आणि ह्या सोल्युशनला वाचताना असं वाचायचं, सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस. हे पहिले 3 टाईपचे सोल्युशन झाले. पहिला टाईप सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस. ह्याचे एक्झाम्पल्स पुढे दिलेले आहेत, सम एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस, हे नंतरचे 3 टाईप आहेत. हे पहिले 6 टाईप. नंतर गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड, गॅस इन गॅस, असे 9 टाईपचे हे सोल्युशन्स आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत समोर, ते तुम्ही पाहून घ्यायचे. आपलं टेबल नंबर 2.1 टाईप्स ऑफ सोल्युशन्स या टेबलमध्ये पेज नंबर 28वर. वाचताना कसं वाचायचं त्याला, सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस, लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस, गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड, गॅस इन गॅस, असे हे 9 टाईप्सचे सोल्युशन्स आहेत आणि त्यांची एक्झाम्पल्स दिलेली आहेत. त्याच्यानंतर पॉईंट आहे कॅन यू रिकॉल. हा जो पॉईंट आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन्स दे आर एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग वेज, हे आपण गेल्या वर्षी 11वीच्या चॅप्टरमध्ये घेतलेलं आहे ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जे आहेत सोल्युशनचे हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतो. त्या पद्धती आहेत मास पर्सेंट, मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी, मोलॅलिटी. त्याच्यानंतर त्यांचे युनिट्स जे आहेत, युनिट्स असे दिलेले आहेत. मोलॅरिटीचं युनिट आहे मोल पर लिटर, मोलॅलिटीचं युनिट आहे मोल पर kg. त्याच्यानंतरचा पॉईंट जो आहे तो आहे कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व द सोल्यूट. एखाद्या सोल्युशनची सोल्यूट डिझॉल्व करून घेण्याची कॅपॅसिटी कशी ओळखायची. वेन अ सोल्यूट इज ॲडेड टू अ सॉल्वंट इट डिझॉल्व्स रेडिली ॲट फर्स्ट. सुरुवातीला जेव्हा आपण सोल्यूट सॉल्वंटमध्ये ॲड करतो तेव्हा तो फास्टली काय होतो, त्यामध्ये डिझॉल्व होतो. द डिसोल्युशन देन स्लोज डाऊन ॲज मोर सोल्यूट इज ॲडेड. परंतु त्याची सोल्युबिलिटी आहे, डिसोल्युशनची जी कॅपॅसिटी आहे ती हळूहळू काय होत जाते,
जसजसं आपण जास्त सोल्यूट ॲड करत जातो तशी कमी होते. इफ ॲडिशन ऑफ सोल्यूट इज कंटिन्यू, जर आपण परत सोल्यूट हा सॉल्व्हंटमध्ये ॲड करत चाललो, द डिसोल्युशन स्टॉप्स, नंतर त्याची सोल्युबल होण्याची कॅपॅसिटी संपते. अँड ॲट दॅट टाईम द सोल्युशन ॲट धिस पॉईंट इज सेड टू बी सॅच्युरेटेड. त्या सोल्युशनला आपण त्यावेळेस म्हणू शकतो की हे सोल्युशन कसं आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. अ डायनॅमिक इक्विलिब्रियम कॅन बी रीच्ड where the number of solute molecules leaving the crystal to pass into the solution is equal to the number of returning from the solution to the crystal. Thus डायनामिक इक्विलिब्रियम स्टेट त्या ठिकाणी तयार होते. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, रिव्हर्सिबल. फॉरवर्ड रिॲक्शन इज ऑफ डिसोल्युशन अँड बॅकवर्ड रिॲक्शन इज ऑफ क्रिस्टलायझेशन. फेन सोल्यूट क्रिस्टलमधले मॉलिक्युल्स, नंबर ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स लिव्हिंग द क्रिस्टल टू पास इन टू सोल्युशन, यातले मॉलिक्युल्स जेव्हा सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात तेव्हा सोल्युशनमध्ये पास होतात. आणि रिटर्निंग मीन्स सोल्युशनमधले इज इक्वल टू द नंबर ऑफ रिटर्निंग फ्रॉम द सोल्युशन टू द क्रिस्टल. सोल्युशनमधले जे क्रिस्टल मॉलिक्युल्स हे परत क्रिस्टलायझेशन प्रोसेसने परत तयार होतात. असं ही प्रोसेस आहे डिसोल्युशन आणि क्रिस्टलायझेशनची. म्हणून ही जी रिॲक्शन आहे ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे जिथं डायनामिक इक्विलिब्रियम तयार होते. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, फॉरवर्ड रिॲक्शन इज ऑफ dissolution, it gives the solution. Then from solution undergoes crystallization to form the original reactant, that is solute and solvent. A definition of saturated solution is like this: a saturated solution contains maximum amount of solute dissolved in a given amount of solvent at a given temperature. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट जेव्हा आपण गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करतो ॲट अ गिव्हन टेम्परेचर, दॅट सोल्युशन इज कॉल्ड सॅच्युरेटेड सोल्युशन. देन नेक्स्ट डेफिनेशन इज सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. अ सोल्युशन कंटेनिंग ग्रेटर दॅन द इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सोल्यूट इज सेड टू बी सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सोल्यूट म्हणजे जेव्हा आपण सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करताना जे अमाऊंट ऑफ सोल्यूट वापरले त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट जर आपण सोल्यूटची ॲड केली तर तयार होणाऱ्या सोल्युशनला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. किंवा ह्याची दुसरी डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल: द सोल्युशन विच कंटेन्स एक्सेस ऑफ सोल्यूट, जास्तीचं सोल्यूट दॅन रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी तर जे काही आपल्याला सोल्यूटची क्वांटिटी लागते त्याच्यापेक्षा जर आपण एक्सेस क्वांटिटी सोल्यूटची ॲड केली तर तयार होणाऱ्या सोल्युशनला आपण काय म्हणतो, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. देन नेक्स्ट डेफिनेशन इज गिवन इन युअर chapter is precipitation. The precipitation occurs by the addition of tiny crystals of solute and the supersaturated solution then changes to the saturated solution. And one more definition I have given to you, that is unsaturated solution. The solution contains less amount of solute than required for forming saturated solution. सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करताना जे काय आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंट लागते सोल्यूटची त्याच्यापेक्षा जर आपण लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट ॲड केला तर तयार होणाऱ्या सोल्युशनला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड सोल्युशन. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे सोल्युबिलिटी. द सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट is its amount per unit volume of saturated solution at a specific temperature. Solubility of solute ही एक that is amount आहे per unit volume of saturated solution that is at a specific temperature is called the solubility of solute. Or another definition is like this: the maximum amount of solute that dissolves completely in a given amount of solvent at a constant temperature is called solubility of the solute. That is the maximum amount of solute. जास्तीत जास्त अमाऊंट आपण सोल्यूटची जेव्हा गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर त्यावेळेस त्या तयार होणाऱ्याला म्हणायचं आपण ते सोल्युबिलिटी त्या सोल्यूटची किती आहे घेतलेल्या सॉल्व्हंटमध्ये. त्याच्यानंतर आहे सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज इट्स मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन. सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट म्हणजे काय आहे, त्याचं मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन आहे आणि दॅट इज एक्सप्रेस्ड इन द कॉन्सन्ट्रेशन युनिट, दॅट इज मोल पर लिटर. नेक्स्ट पॉईंट आहे फॅक्टर्स ॲफेक्टिंग सोल्युबिलिटी.
Solubility depends upon the following factors. Number 1 is nature of solute and solvent, second is temperature, and third is pressure. These are the three factors on which the solubility depends. Factor number 1 is nature of solute and solvent. जे सोल्युशन तयार करण्यासाठी आपण सोल्यूट आणि सॉल्वंट वापरणार आहोत ते कोणत्या नेचरचे आहेत त्याच्यावर डिपेंड असेल सोल्युबिलिटी. जनरली द कंपाऊंड्स विथ सिमिलर केमिकल कॅरेक्टर्स आर मोर रेडिली सोल्युबल इन ईच अदर दॅन दोज विथ डिफरंट केमिकल कॅरेक्टर्स. सोल्यूट आणि सॉल्वंटचे जे केमिकल कॅरेक्टर्स हे सारखे असतील तर ते एकमेकांमध्ये लवकर सोल्युबल होतात. द जनरल रूल इज like dissolves in like, that is polar solutes dissolve in polar solvent. This is because in these solute solvent and solute solvent interactions are all of similar magnitude. जेव्हा आपण एखादा सोल्यूट सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा या इंटरॅक्शन्स त्यामध्ये होत असतात. सुरुवातीला सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्वंट इंटरॅक्शन आणि शेवटी होते सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये इंटरॅक्शन. जेव्हा आपण पोलार सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा ह्या इंटरॅक्शन्स ज्या आहेत ह्या सिमिलर मॅग्निट्यूडच्या असतात. फॉर एक्झाम्पल NaCl डिझॉल्व्स इन वॉटर. NaCl इज अन आयनिक कंपाऊंड. जेव्हा आपण त्याला डिझॉल्व करतो वॉटरमध्ये मीन्स पोलार सॉल्वंट डिझॉल्व इन पोलार सोल्यूट. देन नॉन पोलार सोल्यूट्स डिझॉल्व्स इन नॉन पोलार सॉल्वंट्स. फॉर एक्झाम्पल आयोडीन इन carbon tetrachloride, that is the solvent, cholesterol in benzene. These are the examples of non-polar solute dissolves in non-polar solvents. Then second factor is effect of temperature on the solubility. Generally solubility of solid in liquid increases with increase in temperature. Generally काय असते सॉलिडची जी सोल्युबिलिटी आहे लिक्विडमधली ही टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर इन्क्रीज होते. बट दिस इज नॉट ऑलवेज ट्रू. परंतु हे प्रत्येक कंपाऊंडसाठी प्रत्येक सबस्टन्ससाठी सत्य नसते. द सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्सेस चेंजेस विथ टेम्परेचर डिपेंड्स ऑन एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. सबस्टन्सची जी सोल्युबिलिटी आहे ही टेम्परेचरनुसार बदलते कारण ती डिपेंड्स असते एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. मेनी सॉलिड्स फॉर एक्झाम्पल KCl डिझॉल्व्स इन वॉटर बाय एंडोथर्मिक प्रोसेस. KCl हा वॉटरमध्ये डिझॉल्व होत असताना एंडोथर्मिक प्रोसेसने डिझॉल्व होतो. दॅट इज विथ ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट, म्हणजे हीट ॲब्सॉर्ब करून तो वॉटरमध्ये डिझॉल्व होतो. व्हेन टेम्परेचर इज इन्क्रीज्ड बाय ॲडिंग हीट टू द सिस्टीम द सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स इन्क्रीजेस. KClची सोल्युबिलिटी वाढते अकॉर्डिंग टू लीच ॲटेलियर्स प्रिन्सिपल. व्हेन सबस्टन्सेस फॉर एक्झाम्पल CaCl2, कॅल्शियम क्लोराईड, लिथियम सल्फेट when dissolved in water by exothermic process, हे वॉटरमध्ये डिझॉल्व होताना तिथे एक्झोथर्मिक प्रोसेस घडून येते. देअर सोल्युबिलिटीज डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. परंतु त्यांच्या सोल्युबिलिटीज ह्या कशा होतात डिक्रीज होतात जरी त्या ठिकाणी टेम्परेचर वाढत असेल. फ्रॉम धिस इट इज क्लिअर दॅट देअर इज नो डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड एक्झोथर्मिसिटी अँड एंडोथर्मिसिटी. एखादी रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे ह्याचं काहीही संबंध नसतो त्या सबस्टन्सच्या सोल्युबिलिटीवर. फॉर एक्झाम्पल डिसोल्युशन ऑफ CaCl2 इन वॉटर इज एक्झोथर्मिक व्हाईल दॅट ऑफ अमोनियम नायट्रेट इज एंडोथर्मिक. CaCl2 हा वॉटरमध्ये डिझॉल्व होताना एक्झोथर्मिक प्रोसेसने होतो तर अमोनियम नायट्रेट हा वॉटरमध्ये डिझॉल्व होताना एंडोथर्मिक प्रोसेसने होतो. द सोल्युबिलिटी ऑफ बोथ दीज कंपाऊंड्स इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. तरीसुद्धा दोघांचे सोल्युबिलिटीज एका ठिकाणी एंडोथर्मिक प्रोसेस आहे एका ठिकाणी एक्झोथर्मिक प्रोसेस आहे डिझॉल्व होताना तरी दोघांची सोल्युबिलिटी ऑफ बोथ दिस कंपाऊंड्स इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. त्याच्यानंतर पेज नंबर 30वर एक ग्राफ दिलेला आहे. फिगर नंबर 2.1 पेज नंबर 30 shows the result of experimental determination of solubilities of some ionic solids in water at various temperatures. आयोनिक सॉलिड्सच्या वॉटरमधल्या ज्या सोल्युबिलिटीज आहेत ॲट व्हेरियस टेम्परेचर्स हे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स या ठिकाणी करून हा ग्राफ तयार केलेला आहे. एक्स ॲक्सिसवर टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस आणि वाय ॲक्सिसवर घेतलेले सोल्युबिलिटी. या ठिकाणी काही कंपाऊंड्सच्या
सोलुबिलिटीज दाखवलेल्या आहेत, त्यांचे ग्राफ्स दाखवलेले आहेत, डिक्रीज होतात का इन्क्रीज होतात सोलुबिलिटीज. त्याच्यात जे ऑब्झर्वेशन्स आहेत, एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स, ते खालीलप्रमाणे दिलेले आहेत. नंबर 1, सोलुबिलिटीज ऑफ NaBr, NaCl अँड KCl. NaBr, KBr, NaCl, KCl. These are changes slightly with temperature. बघा या ठिकाणी ग्राफ दिलेला आहे. हे टेम्परेचरनुसार यांच्या सोलुबिलिटीज ह्या स्लाइटली चेंज होतात. थोडासा त्यामध्ये काय येतो, बदल घडून येतो. म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर त्यांची सोलुबिलिटी ही हळूहळू वाढते, ती जास्त प्रमाणात वाढत नाही. या ठिकाणी ग्राफ दाखवलेला आहे. NaBr, त्याच्यानंतर NaCl, हा NaClचा ग्राफ आहे. त्याच्यानंतर KCl या ठिकाणी दिलेला आहे. KCl म्हणजे त्यांच्या सोलुबिलिटीज टेम्परेचरनुसार ह्या खूप कमी प्रमाणात वाढतात. सेकंड, सोलुबिलिटीज ऑफ KNO3, NNO3 अँड KBr इन्क्रीजेस ॲप्रिसिएबली विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. सोलुबिलिटीज KNO3, NNO3 यांच्या मात्र सोलुबिलिटीज टेम्परेचरनुसार फार लवकर, म्हणजे काय ॲप्रिसिएबली, म्हणजे त्यांच्यामध्ये जो काय बदल होतो सोलुबिलिटीजमध्ये तो खूप जास्त असतो. सुरुवातीला या ठिकाणी 0 डिग्री सेंटीग्रेडला सोलुबिलिटी इतकी आहे KNO3ची, आणि टेम्परेचर वाढल्यानंतर ती एकदम या ठिकाणी गेली सोलुबिलिटी 250पर्यंत. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस फ्रॉम 0 to 100 डिग्री सेंटीग्रेड, सोलुबिलिटी इज इन्क्रीजेस. देन थर्ड ऑब्झर्वेशन इज सोलुबिलिटी ऑफ Na2SO4 डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. परंतु हा ग्राफ तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला नाही. हा ग्राफ या ठिकाणी असा काढलेला आहे की सुरुवातीला टेम्परेचर कमी असताना Na2CO3ची सोलुबिलिटी जास्त असते आणि नंतर जेव्हा टेम्परेचर कमी होते ती सोलुबिलिटी काय होते, डिक्रीज होते. हा ग्राफ आहे Na2SO4 जो तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला नाही. थर्ड ऑब्झर्वेशन आहे हे, सोलुबिलिटी ऑफ Na2SO4 डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. देन त्याच्यानंतरचाच पॉईंट आहे सोलुबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर. गॅसेसची सोलुबिलिटी वॉटरमध्ये कशा प्रकारे असते. द सोलुबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर युजली डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. व्हेन गॅसेस आर डिझॉल्व्ड इन वॉटर द गॅस मॉलिक्युल्स इन लिक्विड फेज आर कंडेन्स्ड. जेव्हा गॅसेस आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा गॅस मॉलिक्युल्स लिक्विड फेजमध्ये कंडेन्स्ड होतात. द कंडेन्सेशन इज अन एक्झाम्पल ऑफ एक्झोथर्मिक प्रोसेस. द सोलुबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर मस्ट डिक्रीजेस ॲज टेम्परेचर इज रेज्ड. या ठिकाणी आपण गॅसेस घेतले, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन गॅस, नायट्रोजन गॅस. हे गॅसेस नॉन पोलार गॅसेस मॉलिक्युल्स असतात आणि जेव्हा वॉटरमध्ये आपण त्याला डिझॉल्व्ह करतो, वॉटर हा कसा आहे, पोलार सॉल्वंट आहे. म्हणजे सोल्यूट आहेत नॉन पोलार आणि सॉल्वंट आहे पोलार. म्हणून ऑक्सिजन आणि नायट्रोजन गॅसेस हे लेस सोल्युबल असतात वॉटरमध्ये, कारण आपण नॉन पोलार सोल्यूट्सला पोलार सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह करतो. आपण याच्या अगोदर पॉईंट घेतला, व्हेन लाईक डिझॉल्व्ड इन लाईक, म्हणजे पोलार सोल्यूट हा पोलार सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह केला तर त्याची सोल्युबिलिटी जास्त असते आणि नॉन पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह केला तर त्याची सोल्युबिलिटी जास्त असते. परंतु या ठिकाणी O2 आणि N2 हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत हे नॉन पोलार मॉलिक्युल्स असतात आणि वॉटर हा पोलार सॉल्वंट आहे. म्हणून हे गॅसेस हे लेस सोल्युबल असतात वॉटरमध्ये. थर्ड फॅक्टर इज इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सोल्युबिलिटी. Pressure has no effect on solubilities of solids and liquids as they are incompressible. म्हणजे त्या लिक्विड्स आणि सॉलिड सबस्टन्सवर जर का आपण प्रेशर अप्लाय केलं तर त्यांचा जो शेप आहे तो चेंज होत नाही, त्याला म्हणायचं इनकॉम्प्रेसिबल. हावेवर प्रेशर ग्रेटली अफेक्ट्स सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस. परंतु प्रेशर हा जास्त परिणाम करतो गॅसेसच्या सोल्युबिलिटीवर इन लिक्विड्स, जेव्हा गॅसेसला आपण लिक्विड्समध्ये डिझॉल्व्ह करतो. द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग प्रेशर. गॅसेसची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते जर प्रेशर आपण इन्क्रीज केलं. द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन गॅस सोल्युबिलिटी इन अ लिक्विड अँड प्रेशर इज गिव्हन बाय हेन्स लॉ. क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप गॅसची सोल्युबिलिटी लिक्विडमधली आणि प्रेशर यांच्यामध्ये जे काय क्वांटिटेटिव्ह रिलेशन आहे हे दिलेलं आहे हेन्सरी लॉने. हेन्सरी लॉमध्ये हेन्सरी लॉचं स्टेटमेंट आहे, द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस अबोव द सोल्युशन. सोल्युबिलिटी गॅसची ही लिक्विडमधली ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते प्रेशर ऑफ द गॅस अबोव द सोल्युशन. That is, S is directly proportional to P or S equal to KH into P.
where S is the solubility of gas in mole per liter, P is the pressure over the solution in bar, Kh is the proportionality constant called Henry law constant. Kh is given, Kh is equal to S upon P. when P equal to 1 बार, प्रेशरची जर किंमत आपण 1 बार घेतली देन Kh इक्वल टू S. ह्याच्यावरनं आपण Kh ची डेफिनेशन कशी करू शकतो? Kh इज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस. Kh इज नथिंग बट इट इज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड when its pressure over the solution is 1 bar. जेव्हा सोल्युशनचं प्रेशर ओव्हर द सोल्युशन आपण 1 बार घेतो तेव्हा Kh ही काय असते? सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड बरोबर असते. म्हणजे दोघांची किंमत कशी असते? सेम असते. युनिट ऑफ Kh इज Kh इक्वल टू S अपॉन P. यसचं युनिट आहे मोर पर लिटर आणि प्रेशरचं आहे बार, म्हणून Khचं युनिट येईल मोल पर लिटर पर बार. एक्सेप्शन टू द हेन्री लॉ. हेन्री लॉ कोणते गॅसेस ओबे करत नाहीत त्याचे एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन्स ऑफ हेन्री लॉमध्ये आपण घेणार आहोत NH3 आणि CO2 गॅसेसबद्दल. अमोनिया आणि CO2 गॅस दे डू नॉट ओबे द हेन्री लॉ बिकॉज दे रिॲक्ट्स विथ वॉटर टू गिव द compounds like NH4OH and H2CO3. Ammonia reacts with water to form ammonium hydroxide and CO2 reacts with water to form carbonic acid. Hence, these gases are more soluble in water than expected by Henry law. Henry law ने जे एक्सपेक्ट केलेले आहे त्याच्यापेक्षा हे गॅसेस मोर सोल्युबल असतात वॉटरमध्ये बिकॉज दे कंबाइन्स विथ वॉटर टू फॉर्म द कंपाउंड्स लाईक NH4OH and H2CO3. NH3 reacts with water, it gives NH4OH, and CO2 reacts with water, it gives H2CO3. Therefore, these two gases, they do not obey the Henry law. This is the under point, that is exceptions to Henry law. The next point is, do you know O2 gas has very low solubility in water, but the solubility of oxygen in blood is exceedingly high. This is because of this O2 bind with or reacts with, O2 molecule reacts with the components of blood, that is hemoglobin present in the blood. The reaction is Hb plus 4O2, it gives HbO2 4 times or hemoglobin O8 molecules असे आपण त्याला लिहू शकतो. हा जो हिमोग्लोबिनसोबत हा ऑक्सिजन कंबाईन झालेला आहे. नंतर थ्रू ब्लड हा ऑक्सिजन आपल्या व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडीला सप्लाय केला जातो. त्याच्यानंतर पेज नंबर 31वर हे दोन न्यूमेरिकल्स दिलेले आहेत, प्रॉब्लेम 2.1 आणि प्रॉब्लेम 2.2, ज्याच्यामध्ये सोल्युबिलिटी दिलेली आहे गॅसची, नंतर प्रेशर दिलेलं आहे. पार्ट फर्स्टमध्ये त्याच्यावरनं Kची व्हॅल्यू काढायची आणि पार्ट सेकंडमध्ये ती Kची व्हॅल्यू वापरायची आणि त्याच्यामध्ये प्रेशर दिलेलं आहे 0.75 बार आणि आपल्याला काढायची सोल्युबिलिटी. पार्ट फर्स्टमध्ये अगोदर Kची व्हॅल्यू काढून घ्या. Kh कॉन्स्टंट असल्यामुळे ह्याची व्हॅल्यू आपण पार्ट सेकंडमध्ये वापरू शकतो आणि पार्ट सेकंडमध्ये आपल्याला सोल्युबिलिटी काढायची आहे. Kh आपण पार्ट फर्स्टवरनं घेणार आणि या ठिकाणी प्रेशर घेणार आपण 0.75 बार. तर आपल्याला सोल्युबिलिटी मिळेल 5.138 × 10⁻⁴ मोल पर लिटर. त्याच्यानंतर सेकंड जो एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रेशर दिलेलं आहे 130 mmHg, परंतु आपल्याला हेन्री लॉमध्ये प्रेशर हे बारमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, म्हणून mmHgला अगोदर ॲटमॉस्फिअरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये, आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरमधून बारमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. त्याच्यासाठी हा इथं फॉर्म्युलासुद्धा दिलेला आहे तुम्हाला. 130 mmHg याला जर आपण 760 mmHgने जर डिव्हाइड केले, कारण आपल्याला माहिती आहे 1 ATM प्रेशर म्हणजे 760 mmHg असते, म्हणून 760 mmHgने जर 130 mmHgला आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर अगोदर मिळेल. हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 ATM प्रेशर म्हणजे असते 1.013 बार. तर 0.171 ATM म्हणजे किती बार प्रेशर असेल? 0.171 ATM प्रेशरला जर आपण 1.013 बारने जर मल्टिप्लाय केले तर आपल्याला हे प्रेशर जे आहे 130 mmHgला आपण 0.173 बारमध्ये कन्वर्ट केले प्रेशरमध्ये, आणि नंतर ह्याच्यामध्ये किंमत ठेवून दिली. सोल्युबिलिटी इज इक्वल टू Kची व्हॅल्यू
नंतर प्रेशरची बारमधली व्हॅल्यू, तर आपल्याला सोल्युबिलिटी मिळते 0.271 मोलार। या ठिकाणी हे जे आन्सर आहे थोडंसं करेक्शन या ठिकाणी वाटत नाही, कारण जर 10⁻⁻2 आल्यानंतर हे उत्तर येते 0.02 यायला पाहिजे, तर ह्यांनी दिलेले आहे 0.2। तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा काय उत्तर येते ते। याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आहे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊयात।